आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सगळ्या महत्त्वाच्या सणांपैकी महत्त्वाचा सण म्हणून या सणाकडे बघितलं जातं. या सणाचे वेध आपल्या सर्वांनाच लागलेले असतात. उत्साह, उमंग आणि सर्वांना एकत्र आणणारा हा सण 10 नोव्हेंबरपासून सुरू झाला. धनत्रयोदशीपासून 5 दिवस दिवाळीचा सण साजरा केला जाईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती म्हणजे जर या दिवाळीच्या काळात म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून ते तुळशीच्या विवाहापर्यंत साधारण आपण दिवाळी हा सण साजरा करत असतो. शिवाय दारात रांगोळ्या काढल्या जातात, पणत्याही लावल्या जातात आणि घरामध्ये फराळांची रेलचेल असते. अशा दिवसांमध्ये जर तुम्हाला मी आता जे काही जीव सांगणार आहे यांचं जर दर्शन झालं तर समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न होणार आहे. लवकरच तिचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे आणि यामुळे तुमची आर्थिक सुबत्तासुद्धा वाढीस लागणार आहे. तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते जीव जे तुम्हाला या कालावधीमध्ये दिसले तर तुम्हाला तुमची भरभराट होणार आहे, तुमची आर्थिक सुबत्ता वाढणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळीमध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान गणेशासह रिद्धिसिद्धीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला लक्ष्मीसोबतच धनाची देवता कुबेर यांची सुद्धा पूजा केली जाते. एवढेच नाही तर शकुनशास्त्रात सुद्धा दिवाळीच्या संदर्भात काही समजुती अतिशय प्रचलित आहेत. म्हणजेच या दिवाळीच्या काळामध्ये कोणते जीव आपल्याला दिसले तर त्याचा काय संदर्भ आहे याचं संपूर्ण सविस्तर असं विश्लेषण तुम्हाला शकुनशास्त्रामध्ये दिसून येईल. दिवाळीच्या रात्री क्वचित दिसणारे काही प्राणी जर तुम्हाला दिसले तर ते लक्ष्मीच्या आगमनाचं सूचक मानलं जातं. यामुळे वर्षभर घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते आणि धन दौलतसुद्धा राहते. दिवाळीच्या रात्री पाहिला जाणारा सर्वात पहिला जीव म्हणजे घुबड. दिवाळीच्या रात्री जर तुम्हाला घुबड दिसले तर ते खूप शुभ मानलं जातं. घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. त्यामुळे दिवाळीच्या रात्री जर तुम्ही घुबडाचे दर्शन घेतले किंवा घुबड हा पक्षी तुम्हाला दिसला तर तुमच्या घरामध्ये पुढील वर्षभर सुख आणि समृद्धी राहणार आहे हे याचं एक शुभ संकेतच मानलं जातं. याशिवाय घुबडाला पाहणं अतिशय शुभसुद्धा मानलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला त्याचं दर्शन झालं तर नक्की नमस्कार करा आणि समजून जा की आता तुमच्या घरात सुख आणि समृद्धीचा वास राहणार आहे. यानंतरचा पुढील जीव म्हणजे चिचुंद्री, ज्याला हिंदीमध्ये छछूंदर असं सुद्धा म्हटलं जातं. साधारणतः हा जीव सहसा दिसून येत नाही किंवा हा दिसला तरीही त्याच्यातला फरक कळणं खूप अवघड आहे. कारण हा साधारणतः उंदरासारखाच दिसणारा एक प्राणी आहे. त्यामुळे उंदीर आणि चिचुंद्री यांमधला फरक ओळखणं थोडंसं कठीण होऊन बसतं. परंतु दिवाळीच्या रात्री जर तुम्हाला चिचुंद्री दिसली तर ते अतिशय शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की दिवाळीच्या रात्री चिचुंद्रीला पाहिल्यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्तीची कधीही कमतरता राहत नाही. त्यामुळे तुम्हाला जर याचं दर्शन झालं तर ते शुभ संकेतच मानलं जातं. यानंतरचा पुढील जीव आहे तो म्हणजे मांजर. दिवाळीच्या रात्री जर तुम्हाला मांजरीचं दर्शन झालं तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की दिवाळीच्या पूजेनंतर जर तुम्हाला घरामध्ये किंवा घराच्या आसपास जवळ कुठेही मांजर दिसली तर ते माता लक्ष्मीच्या आगमनाचं एक अचूक असं सूचक आहे. दिवाळीला मांजर पाहून घरात लक्ष्मी आणि आनंद येतो. जर तुम्हाला दिवाळीच्या रात्री मांजरीचे दर्शन झाले असेल तेही पूजेच्या दरम्यान तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतरचा पुढील जीव आहे तो म्हणजे पाल. सहसा जेव्हा घरात पाल दिसते तेव्हा आपण त्याला दूर करण्यासाठी सुरुवात करतो. परंतु शकुनशास्त्रानुसार पाहायला गेलं तर दिवाळीच्या रात्री जर तुम्हाला पाल दिसली तर त्याला हलवू नका. कारण की दिवाळीच्या रात्री पाल दिसणं अतिशय शुभ मानलं जातं. असं म्हणतात की यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी येते. त्यामुळे जर तुम्हाला पालीचं दर्शन झालं असेल तर तुम्हाला हे कळालंच असेल की तुमच्या घरात आता सुख आणि समृद्धी येणार आहे. पुढील जीव आहे तो म्हणजे गाय. गाय ही नेहमीच पूजनीय असते आणि गाईला सहसा पाळलं सुद्धा जातं.
पण दिवाळीच्या रात्री गाय दिसणं सुद्धा शुभ मानलं जातं, कारण गाय हे देवतत्वाचं प्रतीक आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव वास्तव्य करतात असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे गायीची पूजा केली तर आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी किंवा रात्री तुम्हाला गाय जर दिसली किंवा अचानक गाय तुमच्या दारात येऊन हंबरडा फोडत आहे किंवा गाय तुमच्या दारामध्ये येऊन उभी आहे असं जर तुम्हाला दिसलं तर समजून जा की तुमच्या घरामध्ये आता सुख आणि समृद्धी याशिवाय आनंद सुद्धा येणार आहे. याशिवाय जर तुमच्याकडे गॅलरी असेल किंवा तुमच्या अंगणामध्ये सतत चिमण्या येऊन काहीतरी खात असतील, म्हणजे तुम्ही टाकलेले तांदळाचे दाणे असतील किंवा तुम्ही लावलेली झाडं असतील यांची पानं जर ते खात असतील तर याचा सुद्धा अर्थ तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धीचा वास होणार आहे असाच होतो. कोणतेही जीव जेव्हा तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात किंवा दारामध्ये तुम्हाला दिसतात तर याचा अर्थ अतिशय शुभशकुनच मानला जातो. शकुनशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हे सर्व जीव आपल्याला दिसणं हे शुभ आहे आणि लाभदायक सुद्धा आहेत. त्यामुळे या जीवांचं जर तुम्हाला दर्शन झालं तर त्यांना नमस्कार नक्की करा. याशिवाय गाय जर तुमच्या दारात येत असेल किंवा एखादा श्वान जर तुम्हाला सतत तुमच्या दारामध्ये येऊन घुटमळत आहे असं दिसत असेल तर त्याला नक्की ताजी पोळी खायला घाला. शिळ्या पोळ्या किंवा शिळ्या चपात्या त्यांना देऊ नका. ताजं अन्न किंवा सकाळी तयार केलेली सर्वात प्रथम जी पोळी असते ती गायीसाठी किंवा एखाद्या श्वानासाठी बाजूला नक्की काढून ठेवा. याशिवाय चिमण्यांना तांदळाचे दाणे तुम्ही खायला घालू शकता किंवा एखादं धान्याचा प्रकार त्यांच्यासाठी ठेवलात तरीसुद्धा चालणार आहे. अशा प्रकारे हे जीव तर संतुष्ट होतातच, याशिवाय तुम्हाला शुभ आशीर्वाद सुद्धा देतात, ज्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या घरामध्ये सुख आणि शांती नांदायला मदत होते. तर मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.